नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 21 ऑगस्ट 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीवर रिव्हिजन पाहूयात। तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 साठी किती खेळाडू पाठवण्यात आले आहेत? तर योग्य उत्तर राहील 84 खेळाडू। लक्षात ठेवा। तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? तर योग्य उत्तर राहील मित्रांनो सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव। लक्षात ठेवा। तर कोणत्या आफ्रिकन देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कॉलराचा उद्रेक जाहीर केलेला आहे? तर योग्य उत्तर राहील सुदानच्या। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या राज्यपालाने मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिलेली आहे? तर योग्य उत्तर राहील कर्नाटकच्या। लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आहे, नुकतेच नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो राजेश कुमार सिंह यांची। लक्षात ठेवा। तर ICG चे महासंचालक यांचे निधन झाले, त्यांचे नाव काय होते? तर योग्य उत्तर राहील राकेश पाल हे नाव होते। लक्षात ठेवा, काय होते? राकेश पाल। ठीक आहे। तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या बँकेने दृष्टीहीन लोकांसाठी अलीकडेच ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केले आहे? तर योग्य उत्तर राहील पंजाब नॅशनल बँकेने। कोणत्या बँकेने? पंजाब नॅशनल बँकेने। तर कोणत्या राज्य सरकारने मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो बिहारच्या। लक्षात ठेवा, कोणत्या? बिहारच्या। ठीक आहे। तर दरवर्षी जागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो 19 ऑगस्ट रोजी। केव्हा? 19 ऑगस्ट रोजी। ठीक आहे। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, नुकतेच आफ्रिकेबाहेर एमपॉक्सचे पहिले प्रकरण कोठे आढळून आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे स्वीडनमध्ये। कोठे? स्वीडनमध्ये। ठीक आहे। लक्षात ठेवा। तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे, सद्भावना दिवस दरवर्षी कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर सद्भावना दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा दिवस भारतातील सर्व नागरिकांमध्ये शांतता, सद्भावना वाढवण्यासाठी समर्पित आहे। तर हा दिवस राजीव गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवा। तर राजीव गांधी यांचा जन्म झालेला आहे 20 ऑगस्ट 1944 मुंबई महाराष्ट्रामध्ये। लक्षात ठेवा। आणि मृत्यू 21 मे 1991 मध्ये। लक्षात ठेवा। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दुसरा, केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायपूर येथे। कोठे? रायपूर येथे। ठीक आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भारत सरकारने सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17 ऑगस्ट 2024 रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन केलेले आहे। लक्षात ठेवा। तर यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई ही उपस्थित होते। तर दिव्यांग कलाकारांना त्यांच्या उत्पादनांना बाजारात प्रवेश देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकारने 2022 मध्ये दिव्यांग कला मेळा सुरू केला होता। लक्षात ठेवा। तर त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचाही उद्देश आहे हा। लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आहे तिसरा, जागतिक मानवतावादी दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर 19 ऑगस्ट 2003 रोजी बगदादमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 22 लोक मरण पावले। तर त्यापैकी सर्जिओ व्हिएरा डी मेलो हा समाजसेवक होता, तर ज्यांनी अकाली मृत्यूला सामोरे जाणाऱ्या सर्व लोकांना श्रद्धांजली वाहिली। आणि 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 19 ऑगस्ट हा जागतिक मानवता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। तर तेव्हापासून दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक मानवता दिन साजरा केला जातो। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊयात। तर राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा केला? तर 1 ऑगस्ट रोजी। वर्ल्ड वाईड वेब डे 1 ऑगस्ट रोजी। राष्ट्रीय टरबूज दिवस तर 3 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला। आणि फ्रेंडशिप डे 4 ऑगस्ट रोजी। हिरोशिमा दिवस 6 ऑगस्ट रोजी। राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला। आणि राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिवस केव्हा साजरा केला गेला? 9 ऑगस्ट रोजी। लक्षात ठेवा। यानंतर
जागतिक हत्ती दिवस तर 12 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला. यानंतर मित्रांनो आपण चौथा प्रश्न पाहून घेऊयात. भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका. लक्षात ठेवा ऑप्शन ए श्रीलंका. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव मित्रशक्ती या सरावाची 10वी आवृत्ती 12 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्रीलंका येथील मादुरुओया येथील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील पॉईंट आहे मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे जो 2012 मध्ये सुरू झाला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण श्रीलंका विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो. श्री जयवर्धनापुरा कोट्टे. चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? रानिल विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 5वा. अलीकडेच D23 एक्स्पोमध्ये सर्वात तरुण डिस्ने लिजेंड कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी माइली सायरस. कोण बनलेला आहे? माइली सायरस. तर 6वा प्रश्न आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मालदीव. लक्षात ठेवा काय उत्तर आहे? ऑप्शन बी मालदीव. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर भारत आणि मालदीव यांनी 2024 ते 2029 दरम्यान मालदीवच्या 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केलेला आहे. तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स आणि मालदीव नागरी सेवा आयोग यांच्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. तर मालदीव विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील जाणून घेऊयात. राजधानी आहे माले. चलन आहे मालदिवियन रुपिया. राष्ट्रपती आहेत मोहम्मद मुइज्जू आणि अधिकृत भाषा आहेत द्विवेदी. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण 7वा प्रश्न पाहून घेऊयात. नुकताच जागतिक मच्छर दिवस 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 20 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. याविषयी आपण शॉर्टमध्ये जागतिक मच्छर दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये लावलेल्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर जागतिक मच्छर दिवस 2024 ची थीम काय आहे? अधिक न्याय जगासाठी, मलेरिया विरुद्ध लढा आणि तीव्र करणे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील पॉईंट आहे 1897 मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढले की मलेरियाचा परजीवी ॲनोफिलिस डासाद्वारे मानवांमध्ये पसरतो. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 8वा. सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने. कोणत्या? हिमाचल प्रदेशच्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 18 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते हमीरपूरमध्ये मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील पॉईंट आहे सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा हा या मागचा उद्देश आहे. तर योजनेअंतर्गत 15,181 शाळांमधील नर्सरी ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जातील जी सध्याच्या दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमाला पूरक असते. लक्षात ठेवा. तर पुढील पॉईंट आहे या उपक्रमामुळे मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत समाविष्ट अंदाजे 5,34,000 मुलांना लाभ होईल. या नवीन कार्यक्रमासाठी राज्याने 12.75 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो किती? 12.75 कोटी रुपयांची. ठीक आहे. तर आपण हिमाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला. कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न आहे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन स्थिती प्राप्त करणारे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले विमानतळ आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 2024 चे परीक्षामध्ये. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणते विमानतळ? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या मान्यता कार्यक्रमाअंतर्गत AGIA ने हा दर्जा प्राप्त केलेला आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR समूहाच्या नेतृत्वाखाली DIAL द्वारे चालवले जाते. तर 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे हे विमानतळाचे प्रारंभिक उद्दिष्ट होते. तर अनेक
उपाययोजनांद्वारे निर्धारित वेळेच्या अगोदर उद्दिष्ट साध्य करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर दिल्ली विमानतळामध्ये 2024 मध्ये लेव्हल 5 निवड शून्य उत्सर्जन मान्यता प्राप्त केलेली आहे. तर विमानतळांतर्गत सक्रिय कार्बन व्यवस्थापनासाठी एक व्यापक फ्रेमवर्क प्रदान करतो. लक्षात ठेवा. तर ACI ही जगातील विमानतळांचे प्रतिनिधित्व करणारी जागतिक व्यापार संघटना आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहून घेऊया. 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो हा. तर 20 ऑगस्ट 2024 रोजी भारत आणि जपान यांच्यात 2+2 मंत्रिस्तरीय चर्चा कोठे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये. कोठे झालेली आहे? नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्नाकडे वळूयात. अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.